नमस्कार, मी डॉक्टर हरीश कुलकर्णी, बालरोगतज्ञ. मी IMA बार्शी, इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शीचा यावर्षीचा अध्यक्ष आहे. जसं तुम्हाला बातम्यांमधून किंवा इतर ठिकाणाहून न्यूजमधून माहिती कळालीच असेल की कलकत्त्यामध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या चेस्ट फिजिशियनच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणाऱ्या सेकंड इयरच्या मुलीला अतिशय निर्घृण पद्धतीने तिच्यावर बलात्कार करून तिला मारण्यात आलं आणि तिची हत्या करण्यात आली. हे अतिशय घृणास्पद असं हे काम केलेलं आहे. हे 9 ऑगस्ट रोजी हे झालं. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून पूर्ण भारतभर त्याच्याविरुद्ध निषेध नोंदवला गेला. यानंतर 12 ऑगस्टला त्यांनी त्या लोकांना पकडायचा प्रयत्न केला, पण ती लोक पकडली गेली नाहीत. उलट तिथल्या मार्ड संघटनेने म्हणजे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सची जी संघटना असते ती तिथली कलकत्त्याची लोकल संघटना, त्यांनी हा प्रयत्न केला की याच्यावर काहीतरी सरकारने पावलं उचलावेत. पण उलट मोठा मॉब जमा झाला आणि त्या मॉबनी या लोकांना पण मारलं आणि तिथं असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जाळपोळ गोंधळ केला. या सगळ्याला सरकार काहीही करत नाही. याला निषेध किंवा ही गोष्ट अतिशय घृणास्पद आहे. एखाद्या लहान मुली म्हणजे 20-22 वर्षाच्या 23 वर्षाच्या मुलगी जर ती पोस्ट ग्रॅज्युएशन करते, शिकते, ते शेवटी ते तिच्यावर इतकी वाईट वेळ यावी आणि आपण काय करू शकतो? आपण काहीही करू शकत नाही. ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. त्यामुळे याला निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण भारतभर निषेध म्हणून उद्या सकाळी 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंदचं आवाहन करत आहे. या बंदमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील, पण रुटीन OPD ज्या रोजच्या OPD आहेत, रोजच्या ताप खोकला किंवा बाकीचे सगळ्या आजाराचे पेशंट असतील हे पेशंट तपासले जाणार नाहीत. हे किंवा काही सर्जरी ज्या इलेक्टिव्ह सर्जरीज असतील त्या केल्या जाणार नाहीत. हे फक्त एवढ्यासाठीच आहे की सरकारला या गोष्टी कळाव्या की मुलींनी डॉक्टर व्हायचं की नाही, मुलींनी काम करायचं की नाही. हे आज आपण स्वातंत्र्याचे 78 वर्ष झाली, आजसुद्धा हीच जर वाईट परिस्थिती असेल तर ह्या मुलांनी डॉक्टर व्हायचं कसं आणि लोकांची सेवा करायची कशी, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याला निषेध म्हणून IMA पूर्ण भारतभर या बंद उद्यासाठी पुकारलेला आहे आणि आम्ही बार्शी ब्रँच त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही देखील हा बंद पाळत आहोत. यासाठी आम्ही उद्या सकाळी 10 वाजता जवाहर हॉस्पिटलपासून एक रॅली काढणार आहोत की ज्याद्वारे आपण तहसीलदारकडे जाऊन या तहसीलदार साहेबांना याचं निवेदन देणार आहोत. आणि उद्या मात्र पूर्ण दिवसभर 24 तासासाठी आपल्या बार्शीमध्ये OPD बंद राहील. इमर्जन्सी काम सगळीकडे चालू राहील. त्याचबरोबर फक्त IMAच नाही तर आयुर्वेदिक डॉक्टरांची सुद्धा संघटना आणि होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना, त्याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन म्हणजे दातांचे डॉक्टर जे आहेत हे सुद्धा सर्वजण आम्हाला सपोर्ट करत आहेत. आम्ही सर्वच जण उद्या सकाळी 10 वाजता तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत. सर्व मिळूनच जाणार आहोत. आणि उद्या सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या सर्व प्रकारचे हॉस्पिटल्स, दवाखाने हे OPD बंद राहील, पण इमर्जन्सी सेवा किंवा अत्यावश्यक सेवा, तातडीची सेवा ही चालू राहील. ही सर्वांना नम्र विनंती.